एक महत्त्वाची बातमी आहे। अकोला शहर आणि जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम आहे। एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा तापमान 45.6 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलाय। सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। बाजारपेठेत सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतोय। लिंबाचे दर थेट 300 रुपये किलोपर्यंत पोहोचलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोल्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि त्यामुळे आता अकोल्याच्या नागरिकांची लाई होताना दिसून येत आहे। गेल्या 2 दिवसात 45.6 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं आहे, ज्यामुळे नागरिकांची लाई होताना दिसत आहे। तर दुसरीकडे अकोल्याच्या या टावर चौक, जे अकोल्याची सुप्रसिद्ध एक अकोल्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी जुन्या बसस्टँड परिसरातही जणू काय मोठी गर्दी असते, मात्र या ठिकाणी आता गर्दी सुद्धा कमी झाल्याचं दिसून येत आहे। आणि हे वर्दळीचे ठिकाण आहे, हा महात्मा फुले भाजी बाजार आहे, या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते। मात्र आज 45.6 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्यामुळे आता नागरिक सुद्धा घराबाहेर पडताना थोडी काळजी घेत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाच्या उच्चांकामध्ये वाढ होत आहे, त्यामुळे नागरिक आता खबरदारी घेतली जात आहे। तसेच अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वातानुकूलित अशा 18 खाटीच्या व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच राजस्थान आणि गुजरात याकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरडे वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात अकोल्याच्या उष्णतेत वाढ होत आहे। त्यामुळे अकोल्याच्या उष्णतेत वाढ झाली असून गेल्या 8 दिवसात 45 डिग्री सेल्सिअस हे पुन्हा एक वेळा अकोल्याचं तापमान गेलं आहे आणि कालचं तापमान 45.6 डिग्री सेल्सिअसवर गेलं होतं। त्यामुळे आता अकोलेकर घराबाहेर पडताना आपल्या जीवाची काळजी घेताना दिसून येत आहे। तर काही ठिकाणी रस्ते ओस पडले आहे, त्यामुळे अकोलेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि शीतपेय घ्यावे आणि आपल्या जीवाची काळजी घ्यावी। कुठलंही डिहायड्रेशन होऊ नये यासाठी निंबू सरबत प्यावे, असंही आवाहन जिल्हा प्रशासनाचं, अकोला महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने केलं जात आहे। कॅमेरा पर्सन राजदीपचा योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।